आपण स्टडी करत आहोत सेकंडरी ग्रोथ. प्रायमरी ग्रोथ तर सर्वांमध्ये आहे. ॲनिमल्स मध्ये फक्त प्रायमरी ग्रोथ आहे. किंगडम प्लॅन्टी मध्ये थॅलोफायटा, ब्रायोफायटा, टेरिडोफायटा यांच्यामध्ये किंवा मोनोकॉट ऑफ एंजिओस्पर्म यांच्यामध्ये प्रायमरी ग्रोथ आहे, सेकंडरी ग्रोथ नाही. त्यामुळं ब्रँचिंग रिपीटेड ब्रँचिंग आणि डायमीटर वाढण्याची प्रोसेस ही या ग्रुप्समध्ये होत नाही. परंतु सेकंडरी ग्रोथ कोणामध्ये आहे तर जिम्नोस्पर्म and dicot of angiosperm यांच्यामध्ये सेकंडरी ग्रोथ आहे. काही रेअर केसेस आहेत जिम्नोस्पर्म मध्ये. काही रेअर केसेस, आता जिम्नोस्पर्म मध्ये काय सेकंडरी ग्रोथ आहेच, पण काही रेअर केसेस आहेत मोनोकॉट ऑफ एंजिओस्पर्म मध्ये. बाकीच्या मध्ये नाही आहे सेकंडरी ग्रोथ. पण युका, ड्रासेना यांच्यामध्ये मात्र सेकंडरी ग्रोथ असते, ते मोनोकॉट असून सुद्धा. तर ह्या रेअर काही केसेस असू शकतात. आता सेकंडरी ग्रोथ म्हणजे ऍडिशनल ग्रोथ आहे. ती ऍडिशनल आहे. डायकॉटच्या स्टेम मध्ये सेकंडरी ग्रोथ कशी होते याचा स्टडी आपण आता करूया. या डायकॉटच्या स्टेम मध्ये आपल्याला तर माहित आहे कंजॉइंट, कोलॅटरल आणि ओपन व्हॅस्क्युलार बंडल आहेत. व्हॅस्क्युलार बंडल कसे आहेत? कंजॉइंट, कोलॅटरल आणि ओपन. व्हॅस्क्युलर बंडल कंजॉइंट, कोलॅटरल, ओपन आहेत. आणि हा सेंट्रल पार्ट जो आहे तो पित आहे. आपण याच्यापूर्वी एनाटॉमी स्टडी केलेली आहे. आणि इथूनच अराइज होतात मेडुलरी रेज. इथूनच अराइज होतात मेडुलरी रेज. So medullary rays are parenchymatous present between two vascular bundles. आता जो कॅम्बियम इथं व्हॅस्क्युलर बंडल मध्ये असतात, जो कॅम्बियम इथं व्हॅस्क्युलर बंडल मध्ये आहे, या कॅम्बियमला म्हणायचं इंट्रा फेसिक्युलर मेरिस्टेम किंवा कॅम्बियम. इंट्राफेसिक्युलर मेरिस्टेम किंवा कॅम्बियम असं याचं नाव आहे. व्हॅस्क्युलर कॅम्बियम, इंट्राफेसिक्युलर मेरिस्टेम. नंतर सेकंडरी ग्रोथच्या दरम्यान काय होतं तर या ज्या मेडुलरी रेजच्या सेल्स आहेत त्या पॅरेन्कायमॅटस असतात. The cells of medullary rays becomes meristematic. They becomes meristematic. आणि त्यांच्यामुळं जो कॅम्बियम तयार होतो, या मेडुलरी रेजच्या पॅरेन्कायमॅटस सेल्स मेरिस्टेमॅटिक होतात
आणि त्यांच्यापासून जो कॅम्बियम तयार होतो त्याला आपण म्हणतो इंटर, कारण इन बिटवीन आहे, व्हॅस्क्युलर बंडलच्या मध्ये आहे ते इंटरफेसिक्युलर मेरिस्टेम. तर इंटरफेसिक्युलर मेरिस्टेम आणि इंट्राफेसिक्युलर मेरिस्टेम नंतर जॉईन होणार. हे दोन्ही जॉईन होणार आणि याची बनणार एक कंटिन्यू अशी कॅम्बियल रिंग. हे दोन्ही जॉईन होणार आणि यांची बनणार कॅम्बियल रिंग, यांची बनणार कॅम्बियल रिंग. हे व्हॅस्क्युलर बंडल रिंगच्या फॉर्म मध्ये आहेत, हे आपल्याला माहीतच आहे. इथं काय झालंय, जो कॅम्बियम, जो मेरिस्टेम व्हॅस्क्युलर बंडल मध्ये आहे त्याला आपण इंट्राफेसिक्युलर मेरिस्टेम म्हटलेलं आहे. आणि या मेडुलरी रेज जे इथून अराइज होत आहेत, या मेडुलरी रेज पासून जो कॅम्बियम बनतो ते मेरिस्टेमॅटिक होतात आणि कॅम्बियम बनणार, त्याला आपण म्हणतो इंटरफेसिक्युलर मेरिस्टेम. आणि या दोघांनी मिळून एक कंबाईन अशी रिंग बनवली जाते, त्याला आपण म्हणतो कॅम्बियम रिंग. आणि या कॅम्बियम रिंग मुळे सेकंडरी झायलम मोठ्या प्रमाणावरती सेकंडरी झायलम इनर साइडला बनवला जातो. इट प्रोड्युसेस सेकंडरी झायलम इन लार्ज अमाउंट टुवर्ड्स इनर साइड. ह्या पेरिक्लिनल डिव्हिजन मध्ये जातात. कॅम्बियल सेल्स अंडरगो पेरिक्लिनल डिव्हिजन अँड प्रोड्युसेस लार्ज अमाउंट ऑफ सेकंडरी झायलम टुवर्ड्स इनर साइड अँड secondary phloem towards outer side. बाहेरच्या बाजूला सेकंडरी फ्लोएम आणि आतल्या बाजूला सेकंडरी झायलम असं बनत राहणार आणि त्याच्यामुळं इथं सेकंडरी ऊड तयार होत आहे. जेवढ्या प्रमाणात सेकंडरी झायलम बनतो तेवढ्या प्रमाणात सेकंडरी फ्लोएम बनत नाही. आणि झायलम बनत राहिल्यामुळं इथं काय होतंय, सेकंडरी झायलम मोठ्या प्रमाणावर बनत राहिल्यामुळं जो प्रायमरी झायलम आहे तो आतल्या बाजूला पुश केला जातो, आतल्या बाजूला पुश केला जातो. आता हा सेकंडरी झायलम आपण ह्याला कॅम्बियम रिम गृहीत धरू. बाहेरच्या बाजूला सेकंडरी फ्लोएम आणि सेकंडरी फ्लोएममुळं बाहेर शिफ्ट होणार प्रायमरी फ्लोएम. तर अशा प्रकारे इथं प्रायमरी झायलम हा नवीन बनलेला आहे सेकंडरी झायलम. त्यानंतर इथं आहे दोघांच्या मध्ये कॅम्बियम आणि हा बनलाय सेकंडरी फ्लोएम आणि पूर्वीचा आहे प्रायमरी फ्लोएम. अशा प्रकारे सेकंडरी ग्रोथ जी आहे,
सेकंडरी ग्रोथ जी आहे ती डायकॉटमध्ये स्टेममध्ये होत राहते. डायकॉटच्या स्टेममध्ये सेकंडरी ग्रोथ होते आणि अशा प्रकारे सेकंडरी झायलम मोठ्या प्रमाणावर बनणार. ज्या वेगानं सेकंडरी ऊड बनतंय त्याला सेकंडरी झायलमलाच ऊड आपण म्हणतो. त्या स्पीडमध्ये सेकंडरी फ्लोएम बनत नाही. तो बाहेरच्या बाजूला बनतो. काही वेळा तो प्रायमरी, काही वेळा ते क्रश होईल. असा सेकंडरी फ्लोएम बाहेर बनतोय आणि त्याच्यामुळं या स्टेमची जाडी दरवर्षी वाढणार थोडी थोडी. स्टेमचं डायमीटर थोडं 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 वाढत 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 जातं. अशा टाईपनं सेकंडरी ग्रोथ डायकॉटच्या स्टेममध्ये होते आणि त्यामुळं सेकंडरी झायलम आणि सेकंडरी फ्लोएम बनत राहतात. सेकंडरी झायलम आणि सेकंडरी फ्लोएम यामुळं बनत राहतात. आता सेकंडरी ऊड मोठ्या प्रमाणावर बनलेला आहे की नाही? बनलेला आहे. यामुळं सेकंडरी झायलम आणि सेकंडरी फ्लोएम मोठ्या प्रमाणावर बनतंय. मोठ्या प्रमाणावर त्यामध्ये ऊड बनतंय. हा सेकंडरी झायलम, सेकंडरी झायलम, सेकंडरी झायलम, सेकंडरी झायलम, सेकंडरी झायलम, मोठ्या प्रमाणावरती सेकंडरी झायलम बनलेला आहे. मोठ्या प्रमाणावर सेकंडरी झायलम इथं बनलेला आहे. यानंतर इथं कॅम्बियम आहे. प्रायमरी झायलम इथं सेंटरला छोटे छोटे पॅचेसच्या फॉर्ममध्ये आहे. त्याच्या बाहेरच्या बाजूला इथं फ्लोएम आहे, सेकंडरी फ्लोएम, आणि त्याच्या बाहेरच्या बाजूला प्रायमरी फ्लोएम आहे. अशा प्रकारे सेकंडरी ग्रोथ होऊन त्या स्टेमचं डायमीटर वाढत जातं. तुम्ही आंब्याचे स्टेम, पिंपळाची म्हणा किंवा असे जे डायकॉट आहेत त्यांची पाहिली तर ब्रँचिंग मोठ्या प्रमाणावर आहे आणि आपल्याला इथं ब्रँचिंग तर आहेच आहे, परंतु त्याचबरोबर याचं डायमीटर दरवर्षी वाढत जात आहे. आता त्याच्या बरोबरीनं इथं जे ऊड बनतंय, आपण आता सेकंडरी झायलमची फक्त चर्चा करतोय. इथं जे ऊड बनतंय, प्रायमरी झायलम तर सेंटरला गेलेला आहे. मोठ्या प्रमाणावर हा बनलेला आहे सेकंडरी झायलम किंवा त्यालाच आपण ऊड म्हणतो. आता हा झायलम जो आहे तो सेंटरला या झायलम मध्ये मोठ्या प्रमाणावर डिपॉझिशन होत आहे. लिग्निनचं डिपॉझिशन होत आहे, सुबेरिनचं डिपॉझिशन होत आहे, गमचं डिपॉझिशन होत आहे, टॅनिनचं डिपॉझिशन होत आहे. मोठ्या प्रमाणावर डिपॉझिशन होत आहे आणि हे बनतंय हार्ड किंवा हार्टवूड. हार्ड किंवा हार्टवूड बनतंय आणि हा जो सेंट्रल पार्ट आहे सेकंडरी झायलमचा हा इनएक्टिव्ह असतो. इनएक्टिव्ह आहे. त्याच्यामध्ये ज्या व्हेसल्स असतात त्या व्हेसलमध्ये झायलम पॅरेनकायमा काय करतो, एक्सटेंड होतो आणि इथं बलून लाईक स्ट्रक्चर बनवतो. त्याचं नाव आहे टायलोसिस. आणि हा बलून लाईक टायलोसिस जे आहे ते कंडक्शन ऑफ वॉटर मिनरलची प्रोसेस स्टॉप करतात.
असा डार्क कलरचा दिसणारा, हार्ड असणारा जो सेंट्रल पार्ट आहे सेकंडरी झायलमचा, त्याला आपण म्हणतो हार्टवूड. इनॅक्टिव्ह आहे, इनॅक्टिव्ह असतो, त्याच्यामध्ये वॉट कंडक्शनची प्रोसेस होत नाही आणि मायक्रोबियल ऍक्शन यावरती होत नाहीत. अँटी मायक्रोबियल प्रॉपर्टी याच्यावरती आहे आणि असं ऊड मोठ्या प्रमाणावर टिकतं. ड्युरेबिलिटी आहे त्याची, ड्युरेबल आहे आणि म्हणून याला ड्युरामेन असं सुद्धा नाव दिलेलं आहे. असं सुद्धा याला नाव दिलेलं आहे आणि याचाच उपयोग आपण फर्निचर बनवण्यासाठी करतो. तुम्ही जर घरी असलेल्या फर्निचरमध्ये तुम्हाला त्या वूडचा काही पार्ट चॉकलेट कलरचा दिसत असेल तर समजायचं ते काय आहे, हार्टवूड आहे. आणि जरा व्हाईटिश कलरचं जर दिसत असेल तर ते सॉफ्टवूड आहे, ते फंक्शनल असतं. आता याच्या बाहेर इथं जे वूड आहे, इथं जे वूड आहे हे कसं असतं, सॉफ्ट आहे, सॉफ्टवूड आहे, फंक्शनल आहे. सॉफ्टवूड आहे आणि हे फंक्शनल आहे, ऍक्टिव्ह आहे. इथं काही टायलोसेस नसतात, कंडक्शनची प्रोसेस फॉलो केली जाते. ऍक्टिव्ह असणारा पार्ट आहे, फंक्शनल असणारं हे वूड आहे, त्याला आपण म्हणतो सॉफ्टवूड किंवा सॅपवूड. हार्टवूड, सॅपवूड अशा टर्म्स वापरल्यात तर तुम्ही अशा प्रकारचं वूड कुठेही तुम्हाला एखाद्या, आता फर्निचर जिथं असेल तिथं हे पाहायला मिळणारच आहे तुम्हाला. डार्क चॉकलेट कलरचा पार्ट जर तिथं दिसत असेल तर त्याचा अर्थ ते हार्टवूड आहे आणि त्याच्याबरोबर लाईट कलरचं दिसत असेल तर पेरिफेरीला लाईट कलरचं असतं ते सॅपवूड आहे. तर हार्टवूड आणि सॅपवूड अशा टर्म्स इथं येतात, त्याची माहिती आपल्याला असली पाहिजे. आता याच्याशिवाय हे जे वूड आहे, हे जे वूड आहे, या वूड मधला कॅम्बियम, आपल्याला तर कॅम्बियम माहित आहे, आपल्याला कॅम्बियम माहित आहे. जो कॅम्बियम आहे तो वर्षभर ऍक्टिव्ह राहतो असं नाही. काही ठराविक सीझन मध्ये हा कॅम्बियम जास्त ऍक्टिव्ह असतो आणि ठराविक सीझन मध्ये तो लेस ऍक्टिव्ह असतो. जर आपण समर सीझनचा विचार केला किंवा स्प्रिंग सीझनचा विचार केला तर यामध्ये हा कॅम्बियम ऍक्टिव्ह असतो आणि हा कॅम्बियम काय करतो, मोठ्या प्रमाणावरती झायलम एलिमेंट किंवा वूड तयार करतो, मोठ्या प्रमाणावर वूड तयार करेल. इथं वायडर डायमीटर असलेल्या व्हेसल्स असतील, मोठ्या प्रमाणावर हे एलिमेंट तयार होणार, त्यांचा ल्युमेन पण वायडर असणार. असं जे वूड तयार होतं त्याला आपण म्हणतो स्प्रिंग वूड. आणि विंटर सीझन असेल, जर
विंटर सीझन आहे किंवा ऑटम, या सीझन मध्ये कॅम्बियम कसा असतो, लेस ऍक्टिव्ह असतो आणि त्यामुळं तो कमी ऊड तयार करतो, कमी ऊड तयार करतो. तिथं व्हेसल्स कमी असतात, त्यांचं डायमीटर सुद्धा कमी असतं. लेस नंबर ऑफ व्हेसल्स अँड दे आर नॅरो इन डायमीटर. असं जे ऊड तयार होतं त्या ऊडला आपण म्हणतो ऑटम ऊड. एका वर्षामध्ये एक स्प्रिंग वूडची रिंग तयार होते उन्हाळ्यामध्ये, स्प्रिंग सीझन मध्ये, आणि एक रिंग ऑटम सीझन मध्ये तयार होते. दरवर्षी एक स्प्रिंग वूडची रिंग तयार होते, एक ऑटम वूडची रिंग तयार होते. तशा तर ह्या दोन रिंग आहेत, पण एका वर्षामध्ये या दोन्ही रिंग तयार होतात, एक स्प्रिंग वूड एक ऑटम वूड, आणि याला आपण म्हणतो ॲन्युअल रिंग्स. याला आपण म्हणतो ॲन्युअल रिंग्स. पुन्हा पुढच्या वर्षी आणखी काय होणार आहे, स्प्रिंग वूड मोठ्या प्रमाणावर बनणार आहे, त्याच्यानंतर ऑटम वूड बनणार आहे, पुन्हा स्प्रिंग वूड ऑटम वूड असं बनत राहणार आहे, स्प्रिंग वूड ऑटम वूड असं बनत राहणार आहे. आणि इथं तुम्हाला एखाद्या स्टेमचा तुम्ही सेक्शनल व्ह्यू पाहिला मोठ्या स्टेमचा, तर तुम्हाला तिथं रिंग कॉन्सन्ट्रिक रिंग्स दिसतील. त्याला एका वर्षात एकच रिंग तशी, म्हणजे एक स्प्रिंग वूड आणि एक ऑटम वूड आहे, परंतु अशी स्प्रिंग वूड आणि ऑटम वूडची मिळून एक ॲन्युअल ग्रोथ रिंग तयार होते. आणि या ग्रोथ रिंग्स आपल्याला सर्व प्रकारच्या वूडमध्ये असं मिळतात अशातला भाग नाही. जिथं सीजनल व्हेरिएशन स्ट्रॉंग आहेत तिथं आपल्याला अशा रिंग दिसणार. एक्झाम्पल विचारात घेतलं तर टेम्परेट रिजन मध्ये, टेम्परेट रिजन विचारात घेतला तर टेम्परेट रिजन मध्ये आपल्याला क्लिअर ॲन्युअल रिंग दिसणार. परंतु ट्रॉपिकल रिजन मध्ये टेम्परेचर मध्ये फार मोठं व्हेरिएशन आहे का, सीझन मध्ये व्हेरिएशन फार मोठं नाही, त्यामुळं तिथं ॲन्युअल रिंग दिसणार नाही. कोस्टल रिजन समुद्र किनारा, तिथं टेम्परेचर मध्ये, तिथं सीझनल व्हेरिएशन फार मोठे नाही, तिथंही आपल्याला रिंग दिसणार नाही. पण या रिंग्स मात्र टेम्परेट रिजन मध्ये राहणारे जे प्लांट आहेत त्या प्लांटमध्ये मात्र डायकॉटमध्ये या रिंग क्लिअर दिसतात. अशा प्रकारे स्प्रिंग वूड आणि ऑटम वूड या टर्म्स, स्प्रिंग वूड अँड ऑटम वूड, या टर्म्स इथं आहेत, त्यांच्याविषयी थोडीशी माहिती आपल्याला असली पाहिजे. एका रिंग मध्ये काय असणार आहे, एक स्प्रिंग वूडची रिंग आणि एक ऑटम वूडची रिंग आहे. एक स्प्रिंग वूड आणि एक ऑटम वूड मिळून एक ॲन्युअल रिंग बनणार, हे लक्षात राहू द्या. पण असं का झालंय असं विचारलं तर कॅम्बियमची ॲक्टिव्हिटी वर्षभर सारखी राहत नाही. स्प्रिंग सीझन मध्ये, समर सीझन मध्ये कॅम्बियम जास्त ॲक्टिव्ह होतो आणि स्प्रिंग वूड बनतं, आणि विंटर सीझन मध्ये, ऑटम सीझन मध्ये लेस ॲक्टिव्ह असणार आणि तिथं ऑटम वूड बनणार. अशा प्रकारे दरवर्षी एक स्प्रिंग वूड आणि एक ऑटम वूडची रिंग बनत असते, आणि या दोन्ही रिंग मिळून एक ॲन्युअल रिंग.
एखाद्या स्टेमचं लाईफ काढा म्हटलं, एखाद्या स्टेमचा आपल्याला दिलेला आहे सेक्शनल व्ह्यू आणि त्याच्यामध्ये समजा ॲन्युअल रिंग्स 100 असतील तर याचा अर्थ 100 वर्षाचं त्या प्लॅन्टचं एज आहे. अर्थात तुम्ही कुठला स्टेमचा भाग घेणार, त्याचं बेस आहे ना स्टेमचा, त्याचं खोड आहे, त्या बेसला तुम्ही सेक्शनल व्ह्यू जर विचारात घेतला तर तुम्हाला त्या प्लॅन्टचं लाईफ किती वर्षाचं आहे हे कॅल्क्युलेट करता येतं. दिस इज अबाउट स्प्रिंग वूड अँड ऑटम वूड. या सेकंडरी ग्रोथ मध्ये एक आर्टिकल आणखी आपल्याला कंप्लीट करायचं आहे. सेकंडरी ग्रोथ इन डायकॉट रूट. रूट मध्ये सेकंडरी ग्रोथ कशी होते याचा स्टडी आपल्याला करायचा आहे. आता रूटचा जर सेक्शनल व्ह्यू पाहिला तर त्याचा इंटरनल पार्ट हा दिसतोय आणि हे पेरिसायकल आपण गृहीत धरू, बाकी त्याचे एंडोडर्मिस हे बाकी असतील बाहेर, परंतु म्हणजे एपिडर्मिस किंवा एपिब्लेमा, कॉर्टेक्स, एंडोडर्मिस ते आता मी इथं मेन्शन केलेले नाहीत. डायरेक्ट इथं पेरिसायकल घेतोय मी. आणि मग पेरिसायकलच्या आत तुम्हाला माहिती आहे झायलम, झायलम एक्झार्च आहे हे आपल्याला माहीतच आहे. झायलम चे पॅचेस दिसतात आणि झायलम बरोबर अल्टरनेट फ्लोयम, 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 फ्लोयम. हा काय आहे? झायलम आहे. हा काय आहे? फ्लोयम आहे. आणि या दोघांच्या मध्ये आहे कंजंक्टिव्ह टिश्यू. कंजंक्टिव्ह टिश्यू आहे. आता हे डायकॉटचं रूट आहे, रूटमध्ये सेकंडरी ग्रोथ होते, थोडासा फरक आहे, काही बेसिक डिफरन्स फक्त आपण बघू. आता इथं काय नेहमी कॅम्बियमची रिंग जशी होते तशी लगेच तयार होत नाही, वेगळ्या पद्धतीनं होते. तर काय होतं, कंजंक्टिव्ह टिश्यू जो आहे हा तो मेरिस्टेमॅटिक होतो. पॅरेंट कायमॅटस आहे, हा मेरिस्टेमॅटिक होणार, हा मेरिस्टेमॅटिक होईल. कंजंक्टिव्ह टिश्यू मेरिस्टेमॅटिक होईल. कंजंक्टिव्ह टिश्यू जो झायलम आणि फ्लोयमच्या मध्ये आहे. कंजंक्टिव्ह टिश्यू बिटवीन झायलम अँड फ्लोयम बिकम्स मेरिस्टेमॅटिक. आणि ही पहिली स्ट्रीप तयार होईल, पहिली स्ट्रीप तयार होईल, याला आपण फर्स्ट स्ट्रीप म्हणू. पहिली स्ट्रीप अशी कॅम्बियमची बनली. त्याच्यानंतर हे जे पेरिसायकल आहे, हे जे पेरिसायकल आहे, या पेरिसायकल पासून पुन्हा त्याच्या सेल्स पॅरेंट कायमॅटस आहेत, त्या मेरिस्टेमॅटिक बनतात. त्या मेरिस्टेमॅटिक बनतात आणि सेकंड स्ट्रीप ऑफ कॅम्बियम बनते फ्रॉम पेरिसायकल. अशा प्रकारे इथं जर पाहिलं तर तुम्हाला अशा प्रकारे तुम्हाला इथं कॅम्बियमची हे कॅम्बियम असा दिसणार. इथं जर पाहिलं तर ही स्ट्रीप कशाची आहे? पेरिसायकल पासून कॅम्बियमची बनलेली आहे.
हा फर्स्ट स्ट्रीप ही फर्स्ट